संपर्क अधिकारी नीला सर आपल्या सोबत आहेत। सर, आता आमच्यापर्यंत काही दृश्य पोहोचलेली आहेत आणि काही प्राथमिक माहिती आलेली आहे। तुम्ही ही बातमी कन्फर्म करताय का? जळगाव मधल्या पाचोऱ्याजवळ एक मोठा रेल्वे अपघात झालाय, काय तुमच्याकडे माहिती आहे? यामध्ये पुष्पक एक्सप्रेस जी लखनौवरनं मुंबईसाठी येत होती, ही गाडी माहेजे आणि परधाडेच्या दरम्यान या दोन स्थानकांच्या दरम्यान थांबली होती। त्याच्यातनं काही प्रवासी ट्रॅकवरती उतरले होते। याच वेळेस अपोजिट डायरेक्शनने जाणारी जी कर्नाटक एक्सप्रेस आहे, त्या एक्सप्रेसमुळे काही प्रवाशांना इजा झाली अशी प्राथमिक माहिती आपल्याकडे आलेली आहे। याच्यासाठी भुसावळवरनं जी मेडिकल व्हॅन असते आपली, ती मेडिकल व्हॅन ऑलरेडी निघालेली आहे आणि लवकरच तिथं जे काही प्रवाशांना इजा झालेली असेल त्यांची जी प्राथमिक दृष्ट्या मदत करण्याचा जो दृष्टिकोन आहे त्याच्यासाठी लवकरात लवकर आपण पोहोचतो आहोत मदत। याचसोबत तिथले जे स्थानिक प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना देखील इन्फॉर्मेशन दिलेली आहे। सोबतच जे आजूबाजूचे सगळे हॉस्पिटल्स आहेत त्यांना देखील आपण रिक्वेस्ट केलेली आहे की लवकरात लवकर ॲम्ब्युलन्स किंवा जी वैद्यकीय मदत आपण प्रवाशांना देऊ शकतो ती तिथे पोहोचवावी। लवकरच आपल्याला तिथे पोहोचल्यानंतर ग्राउंडवरती रियालिटीमध्ये काय आहे याची आपल्याला माहिती मिळू शकेल। स्वप्नीलजी, धन्यवाद खरं तर तुमचे, कारण तुम्ही प्रेक्षकांना ही माहिती दिलेली आहे। पुन्हा एकदा सांगा, या अपघाताच्या मध्ये किती लोक मृत्युमुखी पडलेत, किती जखमी आहेत, याच्याबद्दलची काय माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे? अशी आतापर्यंत आपल्याकडे कुठलीही माहिती नाहीये। आतापर्यंत आपल्याकडे हीच माहिती आहे की बाजूनी ट्रॅकवरनी जाणारी जी ट्रेन आहे त्या ट्रेनमुळे काही लोकांना इजा झालेली आहे। कारण आता आपले जे पथकं आहेत, मदतीची पथकं आहेत, ती तिथे पोहोचत आहेत। ती तिथे पोहोचल्यानंतर आपण याच्याबद्दलची माहिती कन्फर्म करू शकू किंवा त्याची माहिती आपण घेऊ शकू। बोगीला आग लागली अशा प्रकारची बातमी समोर आल्याच्या नंतर किंवा नंतर ही लोक खाली उतरले असं कळतंय। खरंच तशी काही आग लागली होती की ती अफवा होती? आग लागलेली नव्हती, बोगीला आग लागलेली नव्हती। याच्यामध्ये बोगीतनं काहीतरी, बोगीच्या खाली जे हॉट ॲक्सल असतं, जे ॲक्सल असतं किंवा जो चाकाचा भाग असतो त्याच्या घर्षणातनं तिथं काहीतरी धूर निघाला होता आणि त्याच्यामुळे प्रवाशांमध्ये ही बातमी पसरण्याची शक्यता आहे। बरं, पण मग ही गाडी थांबवण्यात आलेली होती? नाही, ही गाडी म्हणजे गाडी ज्यावेळेस आपण अशी कुठली घटना होते त्यावेळेस स्थानकावरती थांबवतो। या गाडीमध्ये एसीपी होण्याची शक्यता आहे। एसीपी झाल्यामुळे ही गाडी मिड सेक्शन मध्ये थांबण्याची शक्यता आहे। बरं, पण किती लोक प्रवास करत होते? ही गाडी कुठून कशी जात होती याबद्दलची काही गाडी माहिती? जी आहे ही लखनौवरनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी येत होती। ही पुष्पक एक्सप्रेस आहे आणि जी दुसरी गाडी होती ज्या शेजारच्या ट्रॅकवर जी चालली होती ती कर्नाटक एक्सप्रेस आहे। ती बेंगलोरवरून दिल्लीसाठी चाललेली होती। बरं, पण आता जी माहिती मिळते त्यानुसार काही लोक ट्रॅकवरती जखमी अवस्थेत किंवा मृत अवस्थेत सुद्धा आढळलेले आहेत। काही दृश्य आमच्याकडे आलेली आहेत। तर तशा प्रकारची कुठलीही माहिती तुमच्याकडे नाहीये? अद्यापर्यंत ती नाहीये, कारण आपले आता जे ऑथराइज्ड लोक आहेत ते साईटवरती पोहोचतात आणि प्रवाशांना तिथं जी रिलीफ आहे ती द्यायचा प्रयत्न तिथं सगळ्यात पहिले केला जाणार आहे आपल्याकडनं। आणि आपण तिथल्या आसपासचे जे काही हॉस्पिटल्स आहेत त्यांना देखील बोलवलेलं आहे। लवकरच हॉस्पिटलचे स्टाफ आणि तिथले ॲम्ब्युलन्सेस सुद्धा तिथे पोहोचतील आणि त्यानंतर म्हणजे आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन मिळू शकेल। जिथं हे सगळं घडलेलं आहे, हा अपघात घडलेला आहे, तिथून जवळ कुठलं हॉस्पिटल आहे किंवा जवळ कुठलं शहर आहे? माहेजी आणि पाचोरा या दोन स्थानकांच्या दरम्यान हे घडलेलं आहे। माहेजी आणि परधाडे बरं, जळगावचे जिल्हाधिकारी आता आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे प्रसाद सर, ज्या प्रकारचा अपघाताचा हा सगळा घटनाक्रम आपल्यापर्यंत पोहोचतोय, तुमच्याकडे काय माहिती आलेली आहे, तुम्ही काय सांगू शकाल? अबाउट 15 ते 20 मिनिट पूर्वी रेल्वे विभागाकडून आपल्याला असं सूचना मिळाली की पाचोरा तालुक्यामध्ये दोन स्टेशनच्या मध्यमध्ये एक असं घटना घडलेली आहे ज्या ठिकाणी काही 6 ते 8 प्रवासी जे होते, जो रेल्वे ट्रॅकवर होते, काही क्रॉस करत होते, काही प्राथमिक आग लागली होती असं काही अफवा पण आहे। आणि त्याच्यावर ज्यावेळी ते म्हणजे रेल्वेतून बाहेर पडत होते तर दुसऱ्या ट्रॅकमध्ये जो रेल्वे होती, फास्ट ट्रेन होती, त्यांचे त्या ठिकाणी म्हणजे ऍक्सिडेंट झाली आणि 6 ते 8 प्रवासी त्याच्यामध्ये जखमी झाले, जागेवर त्यांची मृत्यू झाली। इमिडिएटली जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपण 8 ॲम्ब्युलन्सेस जागेवर पाठवलेलं आहे, 3 हॉस्पिटल्सला ऍक्टिव्हेट केलेलं आहे आणि पोलीस विभाग असेल, महसूल विभाग असेल आणि रेल्वे विभाग आणि आरोग्याची पूर्ण यंत्रणा या सगळेजण कामावर लागलेली आहे। मी स्वतः जागेवर निघतोय आणि याच्यामध्ये इमिडिएट जो काही इमर्जन्सी रिस्पॉन्स देता येईल आपण देतोय। बरं, आता खरं तर तुम्ही त्या सगळ्या प्रक्रियेत असाल तरी सुद्धा तुम्ही आमच्यासाठी वेळ काढला, त्याबद्दल तुमचे धन्यवाद।
पण आता ह्या जागेपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ते मार्ग उपलब्ध आहे की रेल्वे मार्गानेच तुम्हाला पोहोचावं लागणार आहे? नाही, रस्ते मार्ग आहे, म्हणजे गावाच्या जवळचा भाग आहे, पण त्याच्यामध्ये प्रांत अधिकारी ऑलरेडी त्या पर्यंत पोहोचलेले आहे आणि मी रस्त्यावर आहे, आता निघतोय. पोहोचतो मी पण काय 15-20 पण किती जखमींचा किंवा मृतांचा आकडा तुमच्याकडे कन्फर्म झालाय काही? नाही, आता अजून कन्फर्म आकडा नाही. आता घटना ही 20 मिनिट पूर्वीची आहे, तो आता म्हणजे अजून कन्फर्म आकडे नाही आपल्याकडे. बरं प्रसाद सर, ही घटना किती मोठी आहे, काही अंदाज तुम्हाला आलेला आहे? म्हणजे हे आपलं 4+ अगर म्हणजे अपघात आणि दुःखद झालं असेल तर आपण मास कॅज्युअल्टी इव्हेंट म्हणतो. या मास कॅज्युअल्टी इव्हेंटची घटना आहे आणि अँब्युलन्सेस वगैरे 8 अँब्युलन्सेस ऑलरेडी आपण मोबिलाइज केलेले आहे आणि जागेवर आतापर्यंत 1 अँब्युलन्स आणि 2 अधिकारी ऑलरेडी जागेवर पोहोचलेले. रेल्वे मंत्रालयाकडून आपल्याशी संपर्क झाल्यानंतर तुम्हाला काय माहिती देण्यात आली किंवा काय मदत मागण्यात आली? नाही, आपलं एक डिझास्टर मॅनेजमेंटचे जो बी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे त्याप्रमाणे कारवाई आपण करतो. त्यांच्या कंट्रोल रूम कडून, जो सेंट्रल रेल्वेच्या कंट्रोल रूम आहे त्यांच्याकडून आपल्याला इमर्जन्सी फोन आला होता अबाउट 15-20 मिनिट पूर्वी आणि ते इमिडिएटली आपण सगळ्या लोकांना ऍक्टिव्हेट केलं. बरं, आता मदत कार्य कसं सुरू झालेलं आहे सर, त्याबद्दल प्लीज सांगू शकाल? आपले अँब्युलन्सेस पोहोचलेले आहे, पोलीस विभागाचे अधिकारी पोहोचलेले, फर्स्ट रिस्पॉन्डेंट्स जो आहे ते सगळेजण पोहोचलेले आणि आपण सगळे लोकांना कामावर लावलेले. धन्यवाद सर, तुम्ही अतिशय महत्त्वाच्या जबाबदारीवर सध्या आहात, तरी सुद्धा तुम्ही आम्हाला वेळ देऊन ह्या सगळ्या मदत कार्याबद्दल सांगितलं. आम्ही तुमचा जास्त वेळ घेत नाही. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, आपण पुन्हा त्यांच्याकडे जाऊया. प्रशांत, दरम्यानच्या या सगळ्या काळामध्ये आपण जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, रेल्वे अधिकाऱ्यांशी सुद्धा बोललो आणि मास कॅज्युअल्टी अशा प्रकारची सगळी व्यवस्था आम्ही करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. याचा अर्थ काय? कोणतीही दुर्घटना घडली त्यावेळेस बचाव कार्य ही सगळ्यात प्राथमिक करायची गोष्ट प्रशासनाला असते आणि आपल्याला माहिती आहे की मुंबई पासून ते नागपूर पर्यंतचं सगळ्यात मोठं रेल्वे विभागाचं DRM ऑफिस ज्याला आपण म्हणतो ते आहे भुसावळला आणि या भुसावळ स्टेशन पासून म्हणजे अवघ्या 59 किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे. रेल्वेच्या वेगवान वाहनं जी आहेत बचाव ठिकाणी पोहोचलेत. गुलाबराव पाटलांशी आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. प्रशांत बोला, त्यांचा फोन आला की लगेच तुम्हाला मी थांबवतो. हो निश्चित, कारण गुलाबराव पाटील यांच्याकडे पालकमंत्री पद म्हणून जरी जबाबदारी असली तरी प्राथमिकता ही सगळ्यात महत्वाची आहे, ती प्रवाशांना आणि जखमींना मदत कार्य करण्यासाठी. म्हणून ज्या प्रकारे जी वेगवेगळ्या प्रकारची माहिती समोर येते की बोगीला आग लागली, त्यानंतर आग लागल्याची अफवा उठली आणि नंतर रेल्वे प्रवाशांनी घाबरूनच ती ट्रेन थांबवली आणि जर ती ट्रेन थांबवली होती तर त्याच वेळेस त्या प्रकारची माहितीही पटापट स्प्रेड होते. रेल्वे विभागाचे गार्ड आणखी ड्रायव्हर ते सुद्धा उतरून डब्याकडे येत असतानाच विरुद्ध बाजूने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने उडवलं. पण ज्यावेळेस ट्रेन समोर येते, ट्रॅकवर सगळे उतरलेले आहेत, या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या प्रवाशांचा जीव गेला, नेमकं या घटनेला जबाबदार कोण हे सगळं चौकशीमध्ये जरी निष्पन्न होणार असलं तरी या सगळ्या विषयाचं विदारक दृश्य जे न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण सगळ्यांना दाखवतोय, याच्यातनं 2 गोष्टी मात्र स्पष्ट होत आहे की कशा प्रकारे एखादी अफवा एखाद्या व्यक्तीचा जीव घेऊ शकते. माणूस घाबरून गेल्यानंतर त्याला काय करायचं हे सुचत नाही आणि याच रेल्वे ट्रॅकवर गजबजलेल्या ठिकाणी त्यांनी घाबरून उड्या मारल्या आणि या उड्या मारल्यानंतर विरुद्ध बाजूने येणाऱ्या एक्सप्रेसनं त्यांना उडवलं, भरधाव उडवलं. हे विदारक चित्र आहे. 5 ते 6 जणांचा बळी आतापर्यंत गेला अशा प्रकारची माहिती जरी येत असेल तरी मृतांच्या आकड्याबद्दलचं कन्फर्मेशन कोणतंही अधिकृत येत नाहीये. पण या सगळ्या विषयामध्ये हा आकडा अधिक वाढू शकतो, कारण हे जे चित्र आहे ते जसं विलास तू सांगितलं की आपल्याला ही चित्र विदारक जी आहे ही विचलित करू शकतात. खरोखर विचलित करू शकणारी घटना नक्कीच म्हणता येईल आपल्याला. ही 2 डिसेंबरला म्हणजे आपल्याला माहिती की अशा प्रकारचीच म्हणजे की जळगाव जिल्ह्यामध्ये याच रेल्वे ट्रॅकवर 2 डिसेंबरला सुद्धा अशा प्रकारचा एक अपघात झाला होता आणि 2024च्या 2 डिसेंबरला म्हणजे नंदुरबारहून जळगावला येणाऱ्या 2 मित्रांना धावत्या रेल्वेने उडवलं होतं. आणखीन त्यावेळेसची विदारक परिस्थिती आणि आज जो झालेला अपघात आहे